नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर सुरुवातीला व्हिडिओच्या तुम्ही गाणे ऐकले असतील, त्याचं कारण म्हणजे की जेव्हा पण आम्ही असं रिक्षामध्ये प्रवास करतो ना, राम कंटिन्यू गाणे लावण्यासाठी सांगतो आणि असा मांडीवरती झोपी जातो। त्याला ना खूप जास्त आवडतं। गावाला सुद्धा गेल्यानंतर रेडिओ FM वरती जर गाणं लावलं ना माझ्या भावाने, तर त्याचा संपूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो। मग ते डान्स करणं असो किंवा गाणे ऐकणं असो यामध्ये। तर असो, चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आज निघालो होतो आम्ही समीक्षाला गावाला सोडण्यासाठी। ॲक्च्युअली तिला ना मी खूप सुरुवातीच्या काही दिवस आणलं होतं, त्यावेळेसच म्हटलं की 15 ते 20 दिवस ठेवूयात, कारण की तिला सुट्टी तेवढीच होती। नंतर मग डिसाईड केलं की माझी जी लहान बहीण आहे ना, ती गावाला निघाली होती गाडीवरती। म्हटलं चला, ती एकदम सोयीस्कर प्रवास करून जाईल, त्यामुळे मग तिला तिच्यासोबत पाठवलं होतं। पण तिला ना जॉबवरून सुटण्यासाठी थोडासा वेळ होता आणि टाईमसुद्धा लागणार होता आणि आम्ही लवकरच आलो होतो। त्यानंतर मग तिला कपडे वगैरे सुद्धा घ्यायचे होते, ते घेऊन झालं। थोड्याफार काही गोष्टीसुद्धा तिला लागत होत्या, त्या पण घेऊन दिल्या आणि त्यानंतर मग बराच वेळ बाकी होता, तर म्हटलं चला वाघेश्वर मंदिरामध्ये जाऊन येऊयात। तर यांच्यासोबतच आम्ही गेलो होतो, यांचं थोडंसं काम होतं, त्यामुळे गेल्यावरती हे आम्ही थोडंसं वाघेश्वर मंदिरामध्ये खूप वेळ टाईम स्पेंड केला। ॲक्च्युअली अर्धा ते पाऊण तास तिथे थांबलो असेल। त्यानंतर मग SPTP, पाणीपुरी ह्या सर्व तिच्या आवडीच्या गोष्टी आहेत। त्यानंतर आईस्क्रीम, मग ते खात बसलो। यांनी आम्हाला इथे पार्कमध्ये सोडलं समोर आणि मग इथे मुलांना खेळण्यासाठी ना बरीच म्हणजे मोठी जागा आहे। फर्स्ट टाईमच मी इथे आले होते, खूप जवळ आहे पण कधी येणं होत नाही। त्यांना ना तिथे खूप जास्त आवडलं आणि मुलं बराच वेळ तिथे खेळत होती। रामला सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याला पार्कमध्ये किंवा बाहेर कुठेही फिरायला घेऊन जा, त्याला ना खूप जास्त आवडतं। आता मी इथे हात लावत होते त्याला वरती चढण्यासाठी, पण अजिबात हातसुद्धा लावून देत नव्हता। त्यानंतर मग बाकीच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या। जर पार्कमध्ये मुलं गेली ना, खरंच खूप फ्रेश होतात आणि मुलांना एक वेगळीच एनर्जी येते। रामला ना अशा जे काही ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजे डेली ग्राउंडवरती घेऊन जाणं, त्याला खेळण्यासाठी थोडासा वेळ काढणं, यासाठी माझ्याकडे ना टाईमच मला म्हणजे होतच नाही अलाव करणं। कारण की मग तिकडे गेलं की 1-2 तास तो घरी यायला मागत नाही आणि घरी आणलं की मग रडायला सुरुवात करतो। आणि तसं पण आता पावसाचे दिवस आहे, त्यामुळे मच्छर वगैरे खूपच असतात ह्या गवतावरती। मग नेणं मी जरा टाळतेच। आणि पावसाळ्यामध्ये ना नेहमीच असं होतं की कोणती ना कोणती डिसीजची साथ तर नेहमीच येते, त्यामुळे मग मी थोडंसं भिवूनच राहते। बऱ्याच वेळा मला असं वाटतं की घरामध्ये त्याला खूप कोंडल्यासारखं होत असेल, त्याला बाहेर जावंसं वाटत असेल। पण आता माझं जर त्या काम सोडून त्याला जर बाहेर नेलं ना, मग तो रोजच बाहेर चल म्हणतो। तसं वीकली 1 ते 2 वेळा मी थोडंफार चक्रा मारण्यासाठी त्याला घेऊन जाते। तसं तर शॉपमध्ये येणं जाणं होतं किंवा मग वाघोलीमध्ये गेल्यानंतर मार्केटला तिकडे सुद्धा थोड्या वेळ त्याला घेऊन जाते, तेवढाच तो फ्रेश होतो। सायंकाळची वेळ असल्यामुळे ना बराच टाईम झाला होता, पण पार्क ना कधी कधी उघडं नसतं असं तिथे सांगत होते, म्हणजे ओपन नसतं बऱ्याच वेळा। पण आज ओपन होतं आणि बरं झालं लकीली, मग आम्हाला त्यांना यायला पण टाईम होता आणि आमचा वेळ पण इथे छान स्पेंड झाला। तर हे तुटलेलं होतं तरीसुद्धा मुली सगळ्या इथे बसलेल्या होत्या, लहान मुली असो मोठ्या असो कोणी असो, म्हणजे पार्कमध्ये जाऊ किंवा ग्राउंडवरती जाऊ एकदमच फ्रेश मूड होऊन जातो। त्यानंतर समीक्षा गेली आणि राम बराच वेळ रडत होता, कारण की त्याला खूप जास्त सवय लागली होती आणि त्याची रामची जी काही छोटी मोठी कामं असतील ती समीक्षा सगळी करायची, त्यामुळे त्याला खूप आठवण येत होती। आणि त्यानंतर मग घरी आल्यावरती त्याचं मन थोडंसं डायव्हर्ट करण्यासाठी ना मी त्याला इथे त्याची पिगी बँक दिली होती। त्याला ना कोणीही कॉईन देऊ, हातामध्ये पैसे देऊ, सुरुवातीला मला कबडमध्ये येऊन दरवाजाकडे बोट करतो आणि त्यामध्ये टाक म्हणतो। तर इथे ना त्याचं रडणं वगैरे चाललं होतं, तर म्हटलं चला आता माझ्याकडे काही कॉईन्स होते, कारण की मार्केटला गेलं की बरेच येतात आणि मग इकडे तिकडे जाण्यापेक्षा मग त्याला दिलं की तो सुद्धा छान खुश होतो। त्या दिवशी ॲक्च्युअली मी संध्याकाळी काहीच शूट केलं नाही, ॲज युजल सेमच रुटीन असतं, जेवण खावण, त्यानंतर मग भांडी वगैरे। आणि जर टाईम भेटला किंवा मग जर टाईम थोडासा माझ्याकडे असला तर शिवणकाम करते, मग अदरवाईज रामकडेच लक्ष देते। तर आत्ता जो काही ब्लाऊज मी तयार करते तो आहे गोल्डन साडीवरील ब्लाऊज। थोडासा लाईट दिसतोय म्हणजे व्हिडिओमध्ये, पण एवढा लाईट कलर नव्हता, कारण की फ्रंट कॅमेराने शूट केलं की थोडंसं लाईट कलर वगैरे येतात। तर त्यामध्ये ना मी असे बीड्स अटॅच केले होते, जे की सुईच्या मदतीने केले होते, कारण की हा जो कपडा आहे ना तो क्रंची सिल्कमध्ये होता, एकदम सिल्की फॅब्रिक। आणि जर रिंगला अटॅच करायचं म्हटलं तर व्यवस्थित आरीवर्क वगैरे झालं नसतं। तसं माझ्या फ्रेंडचं मी सजेशन घेत असते नेहमी, कारण की म्हणजे ती खूप प्रो झालेली आहे, त्यामध्ये मग मी जर मला काही अडचणी वगैरे आल्या तर मी नेहमी तिला विचारते। तर तिने सांगितलं की हातानेच करते आणिच इझी होईल। आणि जी काही गोल्डन कलरची लेस तुम्हाला दिसते त्यावरती जर तुम्ही साडी घेतलेली असेल ना, तर शिवायच्या वेळेस ना खूप त्रास होतो। तर ती बॉर्डर काय करते मी, खूप हेवी असते, मग ती संपूर्ण रिमूव्ह करते आणि त्यानंतर आपल्या बीचा जो काही ग्लू आहे त्याने चिकटवून घेते। 2 गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्यात, त्यामुळे आता बसून असा छान व्हिडिओ करूयात असा विचार करून आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडेल। तर सुरुवातीला ना हे एक पार्सल मला रिसीव्ह झालेलं आहे,
तर नादनथीचा क्रिएशन बाय अमृता यांनी एक एक्झिबिशन ठेवलं होतं. तसं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर त्यांनी ना 4 ऑफर्स ठेवल्या होत्या वटपौर्णिमेनिमित्त. तर त्यातली एक 4 नंबरची ऑफर होती की जे कोणी ही रील जर सर्वात जास्त शेअर करेल ना तर त्यांच्यासाठी ना त्यांनी गिफ्ट ठेवलं होतं. तर त्या गिफ्टची मानकरी मी झालेली आहे. तर मी असंच शेअर केलं होतं, म्हटलं चला कोणाचा तरी बिझनेस आहे त्यामुळे फायदा होईल, त्यासाठी मी ती जी काही रील होती ना ती व्हॉट्सॲपला, इंस्टाग्रामला अशा बऱ्याच ठिकाणी शेअर केल्या होत्या. आणि आता माहीत नाही त्यांना त्याच्यामधून किती फायदा झाला किंवा ऑर्डर वगैरे आले का नाही. त्यांचं काम इतकं सुपर आहे ना, आता ज्वेलरी पाहून तुमच्या लक्षात येईलच. त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा ही गोष्ट शेअर करूयात. तर त्या घरी मला हे पार्सल देण्यासाठी आल्या होत्या. त्या दिवशी संध्याकाळी आल्या होत्या. खूप लेट झालं होतं पण त्यांनी आवर्जून मला एक गिफ्ट देण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यामुळे मग चहा वगैरे घेतला, आम्ही छान गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर त्या गेल्या. 2 दिवस झाले बऱ्यापैकी ते येऊन गेले, हे गिफ्ट देऊन गेल्या. पण ब्लॉगला काही सुरुवात केली होती त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करायचं राहिलं होतं. तर म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करूयात की नेमकं काय गिफ्ट मला भेटले. तर वाघोलीमध्येच त्यांनी एक्झिबिशन ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी ना असं छान अशा ज्वेलरी जे काय आहे त्या बनवतात आणि हँडमेड ज्वेलरी आहे. त्यांचा टॅगसुद्धा तुम्हाला इथं दिसेल. त्यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही ना तुम्हाला पाहिजे तशी ज्वेलरी त्यांच्याकडून कस्टमाइज करू शकता. मंगळसूत्र किंवा पैंजण, बऱ्यापैकी मोतीच्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या बनवतात. आर्टिफिशियल जर तुम्हाला इनविजिबल मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र किंवा त्यामध्ये अजून काही वेगळं सारंगी नथ वगैरे असेल, सर्वच गोष्टी त्या बनवतात. तर नक्की तुम्ही त्यांचं जे काही पेज आहे ते नक्की एकदा चेकआउट करा. छान असं पॅकेजिंग करून त्यांनी मला आणून दिलं होतं. त्यामध्ये ना छान अशी एक नथ आहे. तर किती कॅमेरा जस्टिफाय करतो ते मला माहीत नाही, पण तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करते. तर फ्रंट कॅमेराने मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे थोडासा क्लॅरिटीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटू शकतो. तर अशा पॅकेजिंगमध्ये जी काय ती नथ मला रिसीव्ह झालेली आहे. आणि ही ज्वेलरी आहे ना ती मी नक्कीच साडी वेअर केल्यावरती घालले आणि त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. डिटेलिंग पहा ज्वेलरीचं एकदम छान आहे. पाठीमागून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कुठेही तुम्हाला अनकम्फर्टेबल वगैरे वाटणार नाही जर ज्वेलरी वगैरे घातली तर. इतकं छान डिटेलिंग आहे आणि मोतीची क्वालिटी वगैरे म्हणा किंवा जी काही तार आहे त्याची क्वालिटी वगैरे सर्वच खूपच सुंदर आहे. तर ही एक नथ मला त्यांच्याकडून भेटली. छान मी साडी वगैरे वेअर केली ना त्यावेळेस तुम्हाला नक्कीच वेअर करून दाखवेल. तर ही होती नथ आणि त्यानंतर एक नेक पीस आणि त्यासोबत इयरिंगसुद्धा आहे. इयरिंगसुद्धा एकदम छान स्टंट जसे असतात ना त्या पद्धतीचे आहे. तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. खूपच सुंदर आहे आणि आतमध्ये लावलेला हा मोरपंखी कलरचा जो काही स्टोन आहे ना त्यामुळे ज्वेलरी खूपच छान दिसते. तर हे असे 2 इयरिंग्स त्याच्यासोबत खूपच छान आहे, खूपच सुंदर. तर इयरिंग्स आणि त्यानंतर हा आहे नेक पीस. हा सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते. तर काही ज्वेलरी घातल्यानंतर ना आपल्याला खूप असं अनकम्फर्टेबल वाटतं किंवा टोचतं वगैरे नको वाटतं. तर त्या बाबतीत ह्या ज्या ज्वेलरी आहेत ना ह्या बाबतीत तुम्हाला अजिबात असं होणार नाही. खूपच सुंदर आहे, घातल्यानंतर सुद्धा काही अनकम्फर्टेबल वगैरे वाटणार नाही. तर याला सुद्धा तो मोरपंखी कलरचा जो काही स्टंट आहे ना तो त्यांनी लावला आणि त्याने ना ज्वेलरी खूपच सुंदर, म्हणजे व्हाईटमध्ये असा डार्क कलरचा जर तुम्ही मोती वगैरे टाकला ना खूपच सुंदर दिसतं. तर त्यांचं इंस्टाग्राम पेज जे आहे ते तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. नादनथीचा क्रिएशन बाय अमृता. तर इथे स्क्रीनवरती सुद्धा मी तुम्हाला त्यांचं इंस्टाग्राम पेजचं जे काही नाव आहे ना ते दाखवते. साडीवरती वगैरे असं आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे खूपच सुंदर वाटते. ज्यावेळेस आपण असं म्हणजे विकत वगैरे घेतो ना शॉपमधून वगैरे तर एवढं छान डिटेलिंग वगैरे नसतं आणि हे जे पर्स आहे ना त्याचा कलर वगैरे जातो, पण त्यांच्या बाबतीत असं काही होणार नाही. तुम्ही पहा खूपच सुंदर दिसतं. आता 1 पीस घातला पण तरीसुद्धा छान वाटते नेक पीस वगैरे. तर ज्यावेळेस मी साडी वगैरे घालेल ना त्यावेळेस तुम्हाला नक्कीच घालून दाखवेल. तर थँक्यू सो मच अमृता ताई, तुम्ही छान अशी ज्वेलरी मला दिली. तर गिफ्टसाठी मी असं काही शेअर वगैरे केलं नव्हतं, बाय हार्ट सांगते. पण मला असं वाटलं की चला कोणाचा तरी बिझनेस असला किंवा कोणी मला जर रेफर केलं की ताई असं असं तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, इंस्टाग्रामला ठेवा, तर मी नक्कीच ठेवते. कारण की आपल्यामुळे जर कोणाची मदत होत असेल तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे कोणाचा तरी बिझनेस जर वाढत असेल तर ही एक ज्वेलरी. आणि त्यानंतर आता मोस्ट ट्रेंडिंग साडी जी काही गोल्डन टिश्यू सिल्कमधली जी काही साडी आहे ना त्याच्यावरचे ब्लाऊज जर तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं ना तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला ते ब्लाऊज दिसतील, त्या साड्या दिसतील. अजून तरी मी काही घेतलेली नाही. असं वेगळं असं काही वाटत नाही, कारण की काहीतरी युनिक घालायचं मला पहिल्यापासून म्हणजे सवय आहे, काहीतरी वेगळं पाहिजे इतरांपेक्षा. त्यामुळे मी घेतली नाही. पण चला सर्वजणच घेत आहे म्हणून एखादी तरी मी घेईल. आणि जी काही नैना साडी आहे ती सुद्धा या 2 साड्या घेण्याचा विचार करते. तसं तर काही जास्त कॉस्टली नाही, आपल्या एका हाताची ती गोष्ट.
पण नको वाटते सध्या तरी. पाहूयात आता खूप साऱ्या साड्या आहेत, ज्याचं की एक ब्लाऊज तुम्ही आता वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल. ती एक साडी होती. अशा 5 ते 6 साड्या ज्या की मी अजून घातल्यासुद्धा नाही. जसं फंक्शन येईल त्यानुसार मग जसं त्यावरती सूट होईल तशा पद्धतीने मी घालायचा प्रयत्न करते. तर जी काही गोल्डन साडी होती ना त्याच्यावरचे आत्तापर्यंतचा हा 6वा ब्लाऊज असेल जो की मी डिझाईन केला आहे. या आधीचे ना खूप सिंपल होते, म्हणजे काहींनी रेग्युलर स्लीव्ज घेतली, काहींनी बलून स्लीव्ज घेतली किंवा काहींनी पंचकोनी गळा, असं सिंपल घेतलं होतं. पण हा ब्लाऊज ना मी काहीसा वेगळा तयार केला आहे, त्यामुळे म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करूयात. गोल्डन कलर आहे पण लाईट गोल्डन आहे. व्हिडिओमध्ये खूपच लाईट दिसतो आय थिंक, मला तरी असं वाटतंय, पण एवढा लाईट नाही आहे जसं की तुम्हाला दिसतोय. तर ह्या बॉर्डरवरून ही साडीची जी काही एम्बेलिश लेस आहे ना त्यावरून तुम्हाला जाणवत असेल की ही साडी ती गोल्डन साडी आहे. त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की छोट्या छोट्या बुट्ट्या करा स्लीव्जवरती, जेणेकरून की डिसेंट दिसेल, जास्त हेवी पण नको. त्या पद्धतीने ही जी बुट्टी आहे ना ती मी हाताने बनवली, कारण की सिल्कचा कपडा जर आरीवरच्या स्टँडला लावायचं म्हटलं तर व्यवस्थित होणार नाही. माझी एक फ्रेंड आहे जी की मला नेहमी मदत करते, कोणतीही मी त्याला कमेंट पास केली की हे कसं करायचं तर ती मला लगेच गाईड करते. ती म्हटली की हाताने स्टिच करूनच कर याच्यावरती. तसं तर मी प्रयत्न केला होता की आरीवरच्या रिंगला वगैरे करूयात, किंवा ग्लू जो असतो B7000चा आपला, तर हा ग्लू याने स्टिक करूयात, पण म्हटलं नाही याने काय परफेक्ट होणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसणार नाही. त्यामुळे हाताने हा ब्लाऊज केला आहे. काल 4 वाजल्यापासून 2 तास केला आणि त्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून आता दुपारपर्यंत फक्त मी हे ब्लाऊजचंच काम करत होते, स्टिचिंग वर्क वगैरे जे काय आहे ते. तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे ना तो तयार झाला आहे. खाली हँगिंग्स लावलेत मी छान असे, आणि त्यानंतर हे छोट्या छोट्या ज्या बुट्ट्या आहेत ना त्यासुद्धा मी हाताने केल्यात, आपली जी काही साधी सुई असते ना त्याने. त्यानंतर ही जी लेस तुम्हाला गळ्याभोवती दिसते तर ही मी रेडीमेड यूज केली आहे. पाठीमागून गोलच गळा घेतला आहे आणि समोरून सुद्धा गोलच गळा आहे. तर ही लेससुद्धा मी आपली जी काही साधी सुई असते ना त्यानेच लावलेली आहे, अटॅच केलेली आहे. बॅक कॅमेराने सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, जेणेकरून की स्पष्ट दिसेल. फ्रंट कॅमेराने थोडासा प्रॉब्लेम येतो. तर ही लेस जी काय आहे ना ती मोत्यांच्या कलरचीच लावली, आणि ही जी स्टोन आहेत किंवा जरदोसीचा हा जो बीड्स आहेत त्या पद्धतीचे जे काही कलर्स होते ह्या बीडचे, त्याच कलरचे मी हे जे मोती आहेत किंवा हे जे शुगर बीड्स आहेत तेच यूज केले आहे, जेणेकरून की दोन्हीचा कलर सेम व्हायला पाहिजे. आणि हँगिंगचा सुद्धा तेच बीड्स यूज केले जे की मी इथं यूज केलेत. तर कसा झाला हा ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा. आणि समोरून 4 टक्स आहे सिंपल, त्यांचे नेहमीच 4 टक्सचे ब्लाऊज असतात. तर आतून सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवते की कसं सुईच्या मदतीने मी हे सर्व केलेलं आहे. तर पहा, साधी सुई जी असते ना त्यानेच आपल्या गोल्डन धागाने मी हा ब्लाऊज संपूर्ण तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊज एक नक्कीच तयार करू शकता. छान वाटेल मला असं वाटतंय गोल्डन साडीवरती. आणि ती साडीने एकदम प्लेन आहे, फक्त बॉर्डरनेच तिची जी काही शाईन आहे ती वाढते, आणि त्या बॉर्डरमुळेच ती साडी जी आहे ती फेमस झाली आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदम सिंपल साडी असेल ना, ब्लाऊज थोडासा हेवी बनवायचा म्हणजे साडीचा लुकसुद्धा छान येईल. तर ह्या 2 गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. तर चला आता पुढचं कसं रुटीन होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हा जो वन पीस मी घातला याची लिंक मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जो काही वटपौर्णिमेचा व्हिडिओ असेल त्या आधीच्या व्हिडिओमध्ये ह्या ड्रेसची लिंक दिलेली आहे. घरगुती यूजसाठी खूपच छान आहे, कम्फर्टेबल आहे. नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. मी 2 केलेत, हा एक आणि एक वॉश केलेला आहे. तर दोन्ही सेम कलरमध्ये केलेत, कारण की दुसरे ब्लॅक ब्ल्यू कलर असे होते पण त्यांचे रेड जरा जास्त होते, त्यामुळे मग मी दोन्ही रेड कलरचे घेतलेले आहेत. तर असा हा संपूर्ण ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करा. तर ज्वेलरी तर मी तुम्हाला आधी दाखवली, पण लाईटीच्या प्रकाशाने थोडंसं रिफ्लेक्ट होत होती, त्यामुळे मग बाहेर पॅसेजमध्ये येऊन दाखवते. एकदम सुंदर. ज्यावेळेस आपण असं म्हणजे काही यात्रा वगैरे असेल त्यामधून जे काही नेक पीस घेतो ना त्याला एवढी छान अशी क्वालिटी नसते, पण याचे जे काही मोती किंवा जे काही बीड्स होते ना त्याची क्वालिटी एकदम सुंदर आणि फिनिशिंग तर एकच नंबर होती. त्यांचा जो काही इंस्टाग्राम आयडी आहे ना तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना मेसेज DM करू शकता. तुमच्या आवडीनुसार ते तुम्हाला कस्टमाइज करून देतात, किंवा खूप युनिक जे काही डिझाईन आहे त्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. तुम्ही त्यांची इंस्टाग्राम आयडी सुद्धा नक्कीच चेक करू शकता. त्यानंतर हा आहे ब्लाऊज, फायनल ब्लाऊजचा लुक जो आहे तो मी तुम्हाला दाखवला आहे. व्हिडिओ शूट करून झाला आणि त्यानंतर राम लगेचच उठला होता. त्याला घेण्यासाठीच मग मी बेडरूममध्ये गेले. रामला मी लहानपणापासून झोक्यामध्ये झोपवते आणि खूप जास्त वेळ मुलं याच्यामध्ये झोपतात. अगदी राम कधी कधी 3 ते 4 तास आरामशीर झोपतो. आणि जर खाली बेडवर झोपवलं ना जास्त त्यांची झोप होत नाही, कारण की सारखं कोणी ये-जा करत असतं आणि मग दरवाजा जर जोराने वाजला तर लगेच आवाजाने उठतो. जसं झोक्यामध्ये जर त्याला छान झोपवलं किंवा त्याला व्यवस्थित ब्लँकेटने कवर वगैरे करून घेतलं आणि फॅनचं स्पीड जर जास्त असेल ना खूप छान झोपतो राम. त्यामुळे मग मी त्याला झोक्यामध्ये झोपवते. आणि त्याची एक म्हणजे जो काही बॅड इफेक्ट आपण म्हणू शकतो, दुपारी मी त्याला झोक्यामध्ये झोपवते ना त्यामुळे संध्याकाळी सुद्धा तो तिथेच झोपण्यासाठी हट्ट करतो.
तर हे काय प्रत्येक गोष्टीची एक जर सरळ बाजू असेल तर एक उलटीसुद्धा असते. त्या पद्धतीने चांगली वाईट गोष्ट एक आहे. दुपारी जर जास्त झोपला तर संध्याकाळीसुद्धा तिथे झोप म्हणतो. उठल्यानंतर त्याचं असं प्रेम करणं चालू असतं रोजचं, आणि म्हणजे डेली उठल्यानंतर असेल किंवा त्याला जर काही आवडीची त्याची गोष्ट पाहिजे असेल आणि जर मी देत नसेल तर अशा पद्धतीने तो मला जे आहे ते ट्रीट करत असतो. त्यानंतर मग खाण्यासाठी तर मुलांचे इतके नखरे असतात. उठल्यानंतर त्याचं जे काही मन आहे ना ते जिंकण्यासाठी मला इतका वेळ लागतो ना, त्याची थोडीफार ज्या काही गोष्टी असतील त्या ऐकायच्या, त्यानंतर मग त्याला टेन्शन द्यायचं. यामध्ये ना त्याला खूप छान आनंद भेटतो. आणि कॅमेरा चालू केल्यानंतर तर त्याची ओव्हर ॲक्टिंग तुम्ही पाहू शकता. आता त्याला इथे मी दूध गरम करत होते आणि तो उठण्याआधीच मी त्याचं दुपारचं जेवण वगैरे सर्व बनवून ठेवते. म्हणजे जर खिचडी किंवा लापशी, शिरा वगैरे काही बनवायचं असेल तर मग मी ते बनवून ठेवते, जेणेकरून की उठल्यानंतर घाई गडबड नको. उठल्यानंतर मग त्याचं पाणी असेल किंवा खाणं असेल हे सर्व करावं लागतं व्यवस्थित. मला काम कितीही असलं तरीसुद्धा रामच्या खाण्यापिण्याकडे मी अजिबात दुर्लक्ष करत नाही, कारण की भाकरी चपाती ह्या सर्व गोष्टी तो अजून खात नाही व्यवस्थित, कारण की लहानपणापासून त्याला त्याचं फूड बनवायची मी सवय लावली होती. त्यामुळे मग आता दुपारी उठू किंवा संध्याकाळचं इव्हिनिंग स्नॅक असेल, सकाळचं जेवण असेल, त्याचं नाश्ता असेल किंवा उठल्यानंतर दूध वगैरे पिणं असेल, ह्या सर्व गोष्टी मी प्रॉपर आणि एकदम असं म्हणजे फ्रेश बनवता येईल याकडे लक्ष देते. कारण की तब्येतीने किरकोळ असली मुलं की त्यांच्यापेक्षा आपल्याला खूप जास्त काळजी लागून राहते आणि आपल्यापेक्षा बाकीच्यांना. कारण की कोणी रामला पाहिलं की तब्येत खूपच कमी आहे, हाईटनी कमी आहे, अशा गोष्टी चालू होतात. मला काय असं म्हणजे वाईट वगैरे वाटत नाही, पण एक मनामध्ये आपल्या धास्ती असते की नाही हे जर म्हणतायत तर असं असन. त्यामुळे त्याचं जे काही एज आहे ना त्याच्यानुसार त्याचं वेट एकदम परफेक्ट आणि बरोबर आहे. अदरवाईज थोडंसं जास्त आहे त्याच्यापेक्षा. त्यामुळे मग मी एवढं काही काळजी घेत नाही, कारण की जर दिसण्यापेक्षा मुलं जर इंटरनली खूप हेल्दी असतील, वेटने चांगली असतील तर ऑब्वियसली ते खूप हेल्दी चाइल्ड आहे. त्यामुळे काय जास्त काय असं टेन्शन घेण्यासारखं नसतं. आणि त्यात तो प्रीमॅच्युअर आहे, त्यामुळे मग मी थोडीशी जास्तच काळजी घेतली लहानपणापासून. आणि जर मला बाहेर कुठे जायचं असेल ना तर माझा कोणावरती सहसा विश्वास बसतच नाही. म्हणजे मी ठेवतच नाही की त्याला इथे ठेवून जाऊयात तिथे ठेवून जाऊयात. एकतर मी माझ्यासोबत घेऊन जाते, नाही तर मग बाहेर जर ठेवायचं म्हटलं तर मग मी माहेरी सोडते. माझ्या आईशिवाय मी दुसरीकडं कुठंच ठेवत नाही रामला. त्यानंतर मग जर शेजारी निकिता वगैरे असेल तर तिच्याजवळ ठेवते. तिच्यावरती एक मी ट्रस्ट करू शकते, व्यवस्थित ती सांभाळते. अगदी लहान होताना त्यावेळेस तिच्याजवळ ठेवून मी जायची जर माझं काही काम वगैरे असेल किंवा खालून काही गोष्टी आणायच्या असतील तर. पण आता ती जॉबला जाते आणि त्यानंतर मग रामसुद्धा जास्त वेळ थांबत नाही, कारण की मग दरवाजा ओपनच ठेवावा लागतो, तेव्हा तिच्याजवळ थांबतो. त्यामुळे मग मी आता त्याला घेऊन जाते सोबत. आता त्यानंतर त्याला स्कूलमध्ये घातल्यानंतर तर गाडी वगैरे घेतल्यानंतर त्याला मी माझ्यासोबतच ठेवेल. काय 3-4 घंटे त्याचं जे काही स्कूल असेल तेवढं होईल, पण अजून लहान आहे त्यामुळे विचार चालू आहेत. बऱ्याच वेळा एक मन म्हणतं की कामासाठी आपण त्याला ठेवूयात, म्हणजे मला माझा वेळ भेटेल आणि त्यालासुद्धा 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला भेटेल. पण नंतर असं वाटतं की नको, खूपच लहान आहे. 2-2.5 वर्ष म्हणजे मुलांचं काही वय नाही. त्या वयामध्ये ते खेळण्याचं कुदण्याचं त्यांचं वय असतं आणि आपण त्यांना स्कूलमध्ये काय नाटकं केली. फ्रीज कोणी बंद केला तसा? कोणी? मी नाही, मग कोणी? मम्मानी. कोणी बंद केला फ्रीज तसा? कोणी? इथं सांग कोणी बंद केला, इथं सांग बरं. चला घुमी करा जायचे का? न्यू घालायचे? न्यू जा, न्यू घेऊन ये. मग न्यू कुठे न्यू नाही, न्यू ते पिल्लूचे कपडे कुठे न्यू दाखव. चल ओपन करून दाखव बरं, बघू दे मला. कुठे आहे? तिथं आहे. कोणते घालायचे मग? कुठे आहे? घे मग. टी प्यायला घालायचे का न्यू कपडे? टी बिस्किट खाल्ल्या छान. मम्माच्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्या ड्रॉवरमध्ये ठेवून ड्रॉवरमध्ये. उघडा पटकन. व्हेरी गुड. ठेवा. हां क्लोज करा. अजून पाहिजे सामान? घे. काय पाहिजे? नको. ब्लाऊज कट करण्यापासून तो पोहोचवण्यापर्यंत खूप स्ट्रगल आहे, कारण की सुरुवातीला प्रेस करणं, कस्टमरचे मेजरमेंट्स, त्यानंतर कटिंग, स्टिचिंग, प्रेस करणं, हुक लुक करणं, ह्या सर्व गोष्टी आहेत. यामध्ये बराचसा वेळ जातो आणि जर हे व्हिडिओचं काम म्हटलं तर जरा जास्तच जो काही एक्स्ट्राचा वेळ आहे तो जातो.
कारण की ते सुद्धा गरजेचं आहे. असे कित्येक ब्लाऊज असतात जे येतात, शिवून होतात आणि जातात सुद्धा कस्टमरला, पण तरीसुद्धा व्हिडिओ शूट करायला होत नाही. कधी कधी घाई गडबडीमध्ये जर अर्जंट ब्लाऊज आला तर त्याचं कटिंग काय मला सुरुवातीला प्रेस करू का नको हा सुद्धा प्रश्न पडतो. कारण की काही ब्लाऊज असे असतात जे 1 ते 1.5 तासामध्ये द्यायचे असतात. असे ब्लाऊज शक्यतो तरी मी टाळते, कारण की आता राम लहान आहे, कधी त्याचं मूड स्विंग्स होतील आणि कधी त्रास देईल सांगता येत नाही. त्यामुळे मी जरा अवॉइडच करते. पण बायकांचं एक असतं की कोणती गोष्ट घालायची असो नसो तरीसुद्धा मग अर्जंट डिमांड करतात. पण तरीसुद्धा आता मी ते खूपच रेअरली घेते आणि खूप कमी केलं आहे, कारण की एवढं मला होत नाही आणि राम खूप जास्त त्रास देतो. खूप वेळा मला कमेंट येतात इंस्टाग्रामला की मुलाला पाहून कसं हँडल करता, कारण की मी व्हिडिओमध्ये तर त्याला दाखवत नाही, पण स्टोरी वगैरे अटॅच करत असते, कारण की त्यासुद्धा मेमरीज राहायला पाहिजे. ते मी हायलाईटमध्ये ॲड करून ठेवते याच्यासाठी. तर मुलाला पाहून जे काही कामं आहेत ते ॲडजस्ट करणं खूपच अवघड आहे. आता काही जर तुम्ही वुमेन्स पाहिल्या, लेडीज पाहिल्या, तर फक्त घरातलं धुणं असतील किंवा कपडे वॉश करणं, भांडी किंवा झाडू पोछा या सर्व गोष्टींमध्येच ते दमतात आणि म्हणतात दिवसभर आम्ही खूप काम करतो. पण ही सर्व गोष्टी करून आता आम्ही टेलरिंगचं असेल, कोणाचं ब्युटिशियनचं असेल, आरीवर्क असेल, ते जे करतात ना त्याच्यामागे खूप जास्त स्ट्रगल आहे. जर तुम्ही घरातल्या कामाने इतके दमत असाल तर हे एक्स्ट्राची कामं करून ऑब्व्हियसली आम्ही तर किती जास्त दमत असो. आता मी काय कोणाला ब्लेम करत नाही, काहींना ते सुद्धा जास्त काम वाटत असेल, कारण की जॉईंट फॅमिली असतात, बाकी सर्वांचं पण करणं असतं. पण जर आपण काही एक्स्ट्राची ॲक्टिव्हिटी करत असोल तर मुलांना पाहून करणं खूप डिफिकल्ट आहे. आता राम ज्यावेळेस झोपतो ना त्यावेळेस मी माझं काम आवरते. मला असं म्हणजे खूप रेअरली आठवतं की मी दुपारची झोप वगैरे घेतली असेल, खूप कमी वेळा घेतलेली आहे. आणि जर कामाचं मॅनेजमेंट करायचं असेल आणि जर तुमची करायची इच्छा असेल, तुम्हाला आवड असेल, तर काहीच डिफिकल्ट नाही. माझ्याकडे खूप आहे आणि आता मी करणारच नाही काही, मला काही गरज नाही किंवा आमच्याकडे खूपच पैसे, माझे मिस्टर खूप कमावतात, अशी बरेच वाक्य मी माझ्या मैत्रिणींच्या तोंडून असेल, माझ्या रिलेटिव्हच्या तोंडूमधून असेल खूप ऐकते. पण आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन की म्हणजे आपल्याकडे किती असलं ना तरीसुद्धा कमावणं थांबवायचं नाही. कारण की आता जर तुम्ही पाहिलं तर माणुसकी ही काळाची गरज नाही, पैसे ही काळाची गरज आहे. आय नो की बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील या बाबतीत, पण माझं सेट ऑफ माइंड ज्या पद्धतीने मी विचार करते त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केल्या. तर चला, असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.